नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या या नवीन चॅनलमध्ये. आणि आज अ, वर्षाचा पहिला दिवस जो की 1/1/2026. आणि आज आपण एक संकल्प करूया. जो पण हा व्हिडिओ बघत असाल त्यांना जर यूट्यूब क्रिएटर बनायचं असेल तर त्यांच्यासाठी एक मोटिवेशन स्पीच होणार आहे. कारण याचं कारण असं की मी ऑलरेडी यूट्यूबमध्ये एक चॅनल माझा रनिंगमध्ये आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा तो मॉनिटाईज होऊन मी त्याच्यापासून पैसाही कमवतो आहे. परंतु याच्यात आलेले अनुभव मी तुमच्याशी या चॅनलमध्ये शेअर करणार आहे. आणि हे कसे अनुभव असणार आहेत ते तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये अलग-अलग सांगणार आहेत. आणि ज्यांनाही नवीन चॅनल चालू करायचं आहे त्यांच्यासाठी तर एक मेजवानी असणार आहे हा चॅनल म्हणजे. म्हणजे कसे, की मला जे अनुभव आलेले आहेत चॅनल चालू केल्यानंतर, ते अनुभव मी आपल्याशी शेअर करणार आहे. ओके. तर ते अनुभव कसे असेल, काय असेल, तर ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत. परंतु आज पहिला दिवस आज आपण या चॅनलमध्ये हे सांगणार आहोत की यूट्यूब चॅनल चालू करण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या गोष्टींची गरज आहे आणि एकदम कमी बजेटमध्ये आपण यूट्यूब चॅनल चालू करू शकतो. असं नाही की आपल्याला बघा, एखादा कोणता व्यवसाय जरी चालू करायचा असेल ना, तर आपल्याला खूप काही म्हणजे थोडक्यात भांडवल लागतं. ओके. आणि ते भांडवल लावूनही आपला तो व्यवसाय चालेल की नाही ते माहीत नाही, कारण तो व्यवसायावरती अवलंबून असतं. आणि दुसरी गोष्ट आपल्यावरही अवलंबून असतं. व्यवसाय जरी चांगला असला, परंतु आपण त्यामध्ये व्यवस्थित काम नाही केलं, तर तो आपला व्यवसाय बंद पडतो. बरोबर ना? आणि सगळ्यात महत्त्वाचं, यूट्यूब चॅनल चालू केल्यानंतर आपल्याला किती अर्निंग होणार आहे, हे तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. परंतु एक एवढं निश्चित सांगू शकतो, जर तुम्ही यूट्यूब चॅनल चालू केला, तो व्यवस्थित चालवला आणि व्यवस्थितरित्या त्याला व्ह्यूज वगैरे येत गेले, तो ग्रो झाला, तर तुम्ही लाखो रुपये कमवू शकता यूट्यूबमध्ये. ओके. तर हे यूट्यूबचं एक वैशिष्ट्य आहे, की झिरोमधून हिरो बनवण्यासाठी हा यूट्यूब माध्यम खूप आणि खूप चांगला आहे. तर दुसरी गोष्ट अशी आहे का, आपला टॉपिक कशावरती होता, की यूट्यूब चॅनल जर चालू करायचं असेल, तर आपल्याला काय करावं लागतं? यूट्यूब चॅनल चालू करायचं असेल, तर आपल्याला खूप क्षुल्लक गोष्टी लागतात. पहिली गोष्ट तर सगळ्यात महत्त्वाचा, आपल्याकडे Android मोबाईल असायला हवा, चांगल्या पद्धतीचा, ज्याचा कॅमेरा वगैरे क्लॅरिटी चांगली असेल. दुसरा, आपल्याकडे एक ट्रायपॉड असायला हवा, जो मोबाईल असेल आपल्याकडं तो स्टँडवरती आपण व्यवस्थित लावू शकू. तिसरी गोष्ट, त्या मोबाईलसाठी आणि आपला आवाजाची क्लॅरिटी येण्यासाठी आपल्याकडे एक माईक असायला हवा. जसं माझ्याकडे हा कॉर्डलेस माईक आहे, मतलब बिना वायरचा माईक आहे. आणि असं नाही की तुम्ही बिना वायरचा माईक घ्या. आपण साधा माईक पण घेऊ शकतो ज्याला वायर असते. 700-800 रुपयापर्यंत चांगला माईक भेटतो. तर अशा 2-3 गोष्टी, क्षुल्लक गोष्टी असतात, त्या गोष्टी आपण वापरून यूट्यूब चॅनल चालू करू शकतो आणि आपला इन्कम सोर्स वाढवू शकतो. ओके. तर मी एक माझी जर्नी तुम्हाला ह्या चॅनलद्वारे पहिल्यांदा सांगतो, की मीही या पहिले माझा यूट्यूब चॅनल चालू केला. तर माझा इलेक्ट्रॉनिक्सचा चॅनल आहे आणि गुरुटेक नावाचा चॅनल आहे तो. आणि त्यापासनं मी गेले 3 वर्षापूर्वी तो चॅनल चालू केला होता. तर मला मॉनिटाईजसाठी 1 वर्ष कंप्लीट लागलं. त्यानंतर माझा चॅनल मॉनिटाईज झाला आणि आता चांगला इन्कम पण तो चॅनल करतो आहे. परंतु मला एक कुठेतरी वाटलं, की जर मी इलेक्ट्रॉनिक क्षेत्रामध्ये असून इलेक्ट्रॉनिकचे व्हिडिओ काढून एवढा पैसा त्याच्यातनं कमवू शकतो, तर एक यूट्यूबमध्ये अनेक जे माझे मित्र आहेत, ते का पैसे कमवू शकत नाही? त्यांना जर आपण मोटिवेशन केलं, त्यांना गाईड केलं, तर ते व्यवस्थितरित्या पैसा कमवू शकतात. म्हणूनच माझा उद्देश होता, की हा एक नवीन चॅनल चालू करायचा आणि त्यापासून आपण आपल्या मित्रांना मोटिवेशन देऊ शकतो, करू शकतो. त्यांना यूट्यूब चॅनल कसा चालू करायचा, तो कसा चालवायचा, त्याच्यात व्हिडिओ कसे काढायचे, हे सर्व काही आपण या चॅनलद्वारे सांगणार आहोत. ओके. आता झाली गोष्ट यूट्यूब चॅनल चालू करायची. पण यूट्यूब चॅनलमध्ये टाकायचं काय? सगळ्यात महत्त्वाचं असं असतं का, खूप लोकांना प्रश्न पडतो, की "भावा मी तर यूट्यूब चॅनल चालू करू, परंतु त्या चॅनलमध्ये काय टाकू? जेणेकरून ते चॅनल माझं चालेल आणि मला अशी काय कला आहे, की त्या चॅनलमध्ये मी कोणते व्हिडिओ टाकू?" तर त्याच्यामध्ये अनेक कॅटेगरी आहेत मित्रांनो. एक एज्युकेशन आहे, ब्लॉग चॅनल आहे, किचन आहे. त्याच्यानंतर भरपूर असे कॅटेगरीज आहेत, आपण त्या कॅटेगरीनुसार ते व्हिडिओज आपण काढू शकतो किंवा तो चॅनल बनवू शकतो. थोडक्यात तुम्हाला टेक चॅनल आहे. टेक चॅनलमध्ये
तुम्ही एज्युकेशन विषयी तुम्हाला जर काही नॉलेज वगैरे असेल तर तुम्ही शेअर करू शकता. दुसरी गोष्ट अशी आहे की टेकमध्ये तुमचे टेक्निकल पण येऊ शकते. त्याच्यानंतर आपलं शेअर मार्केट बद्दल तुम्ही काही सांगू शकता. त्यानंतर तुम्हाला समजा तुम्ही गृहिणी असाल तर तुम्ही किचनविषयी काही सांगू शकता किंवा तुम्ही किचनमध्ये जे नवीन-नवीन पदार्थ बनतात त्याबद्दल तुम्ही व्हिडिओ बनवू शकता. ओके. आणि अजून बी काही असतात, की जेणेकरून त्यांच्याकडे काहीच नाही, पण अंगची कला असते. म्हणजे काय? कॉमेडी करणं. कॉमेडी करणं म्हणजे काय? तुम्ही काहीही तुमच्याकडे नाही, पण तुम्ही एक कॉमेडियन आहात. तुम्ही स्वतः कॉमेडी करता. तुमच्यात बोलायचे टॅलेंट आहे. तर असे लोकंसुद्धा चॅनल स्वतः चालू करू शकतात. त्याचे व्हिडिओ काढून टाकू शकतात किंवा कोणाला डान्सचा म्हणजे डान्सबद्दल खूप काही येतं. डान्स येतो वगैरे किंवा त्याबद्दल तुम्ही चॅनल चालू करू शकता, व्हिडिओ काढू शकता. म्हणजे असे अनेक प्रकार आहेत, की असा एकही माणूस नाही की त्याच्या अंगात कला नाही. प्रत्येकात कला आहे, फक्त ती ओळखता आली पाहिजे मित्रांनो. ओके. तर हे जे मी काही कॅटेगरी सांगितली, तर आजचा जो मेन टॉपिक होता आपला झिरोमधून हिरो बनण्याचा. तो कसा, की तुम्हाला कोणता चॅनल चालू करायचा, कोणत्या पद्धतीचा चालू करायचा, त्याच्यासाठी काय-काय लागणार आहेत, ह्या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला सर्व सांगितलं आहे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. व्हिडिओ काढल्यानंतर आपल्याला तो व्हिडिओ एडिट कसा करणार आहात किंवा तो अपलोड कसा करायचा आहे, त्याच्यासाठी काय-काय लागणार आहे, ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे मित्रांनो. ओके. तर असं तुम्ही हे जे प्राथमिक ज्ञान आहे, आपल्याला जो YouTube चॅनल खोलायचा आहे, ह्या प्राथमिक ज्ञानामध्ये आपण तुम्हाला ह्या ज्या गोष्टी सांगितल्या, ह्या गोष्टी तुम्हाला जर माहिती असेल किंवा तुम्ही करू शकाल असाल, तर तुम्ही योग्य क्रिएटर बनू शकता आणि YouTubeमध्ये काम करू शकता. तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला एकच सांगेन, की माझ्याबरोबर जसं मी आज पहिलाच हा जो व्हिडिओ आहे, तो तुमच्याशी शेअर करतो आहे आणि माझ्याबरोबर मी माझ्या मित्रांना पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार आहे. ज्यांना माझ्याबरोबर यायचं असेल त्यांनी हा चॅनल सबस्क्राईब करून घ्यावा आणि माझ्याबरोबर पुढे यावं. का? तर मला जो अनुभव आहे, तो माझा अनुभव मी तुमच्यासाठी शेअर करणार आहे. तुमच्यासाठी हे व्हिडिओ टाकणार आहेत या चॅनलवरती. ओके. तर प्लीज सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओसाठी धन्यवाद. थँक यू सो मच.